तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। झेड सुरक्षा नको, धोका काय ते सांगा। शरद पवार यांनी प्रश्न उपस्थित करत नाकारली झेड प्लस सुरक्षा। जुने रेशन कार्ड गहाळ झाले तर आता मिळणार ई शिधापत्रिका, ऑनलाईन अर्ज आवश्यक, महसूल विभाग करणार पडताळणी। अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रियेमध्ये मराठ्यांच्या लाडक्या बहिणींवर अन्याय, आरक्षणाच्या लाभापासून वंचित, भरती प्रक्रियेत SC-BCचा समावेशच नाही। काँग्रेस नेत्यांची धरपकड, पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर BKC-मध्ये निदर्शने। विधान परिषदेच्या 12 जागांसाठी महायुतीचा 6-3-3चा फॉर्म्युला, शिंदे फडणवीस व पवार यांच्या चर्चा, वर्षावर रात्री खलबती येऊन झाले शिक्कामोर्तब, लवकरच यादी राज्यपालांकडे पाठवणार। पुतळा का कोसळला ते शोधणार, नवीन पुतळा कसा हवा तेही सांगणार, दुर्घटनेची चौकशी आणि नवीन पुतळा उभारण्यासाठी 2 समित्या। शिवचरणावर नतमस्तक होऊन माफी मागतो नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य, तर मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी पंतप्रधानांकडून माफी। महिला स्त्रीधनाची एकमेव मालकीन, वडील परत मागू शकत नाहीत, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा। गुजरातच्या किनारपट्टीवर असनाची निर्मिती, चक्रीवादळामुळे रेड अलर्ट, 132 वर्षातील 4थी दुर्मिळ घटना। सुप्रीम कोर्टात 82,831 खटले प्रलंबित, 10 वर्षात 8 पटीने वाढ, देशातील हायकोर्टात 59 लाखांवर प्रकरणे। जात जनगणनेवरून विरोधक एकत्र, मोदी सरकार अडचणीत येणार, जदयू LJPR यांनी पुकारले बंड, इंडिया आघाडीची जात जनगणनेवरून एकजूट। रिलायन्सकडील 5ही विमानतळ ताब्यात, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे पुन्हा देण्याचा निर्णय। राजकोट येथे भव्य दिव्य शिवस्मारक उभारणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही, आता वाद घालण्यात अर्थ नाही, दोषी पळून पळून कुठे जाणार। भाजपच्या मतदारसंघातच 200 कोटींचा निधी, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या आमदारांना मात्र ठेंगा। राज्यात 14 दिवसात 17 लाख मतदार वाढले, मुंबई, पुणे उपनगर व ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदार, 30 ऑगस्टपर्यंत राज्यात 9,53,00,000 मतदार। शिवपुतळा बांधकाम सल्लागार डॉक्टर चेतन पाटील याला अटक, LCB समोर शरण, चोख बंदोबस्तात मालवणला हलवले, 6 शोध पथके होती मागावर। आसाम विधानसभेतील नमाज पठणाचा 2 तासांचा ब्रेक रद्द, मुख्यमंत्री शर्मा यांची घोषणा, शुक्रवारीही दिवसभर कामकाज सुरू। अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, स्वतंत्र गुन्हा दाखल झाल्याने कारवाई होणार। जम्मू काश्मीरच्या निकालाबद्दल देशभर उत्सुकता, सत्तेची दारे सर्वांसाठी खुली, राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्षांनीही कंबर कसली। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।